सो स्टुडंट, दिस इज युअर नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 4, की जो तुम्हाला पेपरला 3 मार्क्ससाठी, किती 3 मार्क्ससाठी बोर्डाला विचारला जाईल किंवा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. ओके, सो सिंपल क्वेश्चन आहे, समजून घ्या पहिले काय आहे क्वेश्चन. क्वेश्चनचं पहिले तुम्हाला जर स्ट्रक्चर समजलं, क्वेश्चन मध्ये नक्की काय विचारलंय, कुठली टेस्ट वापरायची, सगळं तुम्ही इझिली करू शकता. ठीक आहे, पहिले प्रश्न नीट वाचायचा, कृती करून बघायची. ओके, सो काय आहे क्वेश्चन, क्वेश्चन समजून घ्या. इन ट्रायंगल एबीसी, एबीसी हा एक ट्रायंगल तुम्हाला दिलेला आहे. कुठला? एबीसी. बघा जरा मी रेड पेनने दाखवते. एबीसी हा काय दिलेला आहे तुम्हाला? एक ट्रायंगल. हा रेड कलरचा एक ट्रायंगल दिलेला आहे. ओके ओके, त्यानंतर पुढचा एक ट्रायंगल दिलेला आहे, एबीसी दिलेला आहे. त्याच्यामध्ये एपी इज परपेंडिक्युलर टू बीसी. काय म्हणतात ते? एपी इज परपेंडिक्युलर टू बीसी, म्हणजे हा काय आहे? अँगल तुमचा 90 डिग्रीचा त्यांनी दिलेला आहे. ओके ओके, त्याच्यानंतर म्हणतात ते बीक्यू इज परपेंडिक्युलर टू एसी. त्याच्यामध्ये अजून बीक्यू जो आहे तो याला परपेंडिक्युलर आहे, म्हणजे तुमचा हा अँगल 90 डिग्री दिलेला आहे, हा अँगल 90 डिग्री दिलेला आहे. आणि बीपीसी, आता ही कंडिशन काय आहे तुमची? बीपीसी कोलिनियर कंडिशन, म्हणजे हे तिघही पॉइंट आहे तुमचे सेम. हे बीपीसी एका सरळ रेषे, म्हणजे जेव्हा 2 किंवा 3 पॉइंट एका सरळ रेषेमध्ये पण त्याला कोलिनियर पॉइंट्स म्हणत असतो. मग बीपीसी आणि पुढे काय दिलेली आहे? एक्यूसी. हे पण बघा एका सरळ रेषेत दिसत आहे तुम्हाला एक्यूसी, हे कोलिनियर पॉइंट्स तुम्हाला इथे दिलेले आहेत. देन प्रूफ दॅट, प्रूफ काय करायचं आहे? ट्रायंगल सीपीए इज कॉन्ग्रंट टू सीक्यूबी, हा आपल्याला प्रूफ करायचा आहे. आणि ही सगळी व्हॅल्यू दिल्यानंतर एसी किती आहे तो पण तुम्हाला काढायचा आहे. सगळ्यात पहिले समजून घ्या, आता आपल्याला हे जर दोन्ही ट्रायंगल कॉन्ग्रंट दाखवायचे आहे तर आपल्याला कुठली तरी टेस्ट वापरावी लागणार आहे. कुठल्या कुठल्या टेस्ट शिकवल्या मी? पहिले तुम्हाला ट्रिपल ए टेस्ट शिकवली, नंतर ए शिकवली, त्यानंतर एस शिकवली आणि ट्रिपल एस शिकवली. मोस्ट ऑफ 80% केसेस मध्ये तुम्हाला काय सांगितलं? हीच टेस्ट तुम्हाला बोर्डाच्या पेपरला मोस्ट ऑफ केसेस मध्ये हीच असणार आहे. आता बघा इथे तुम्हाला पहिल्याच कंडिशन मध्ये परपेंडिक्युलर आहे, म्हणजे एक अँगल तर मिळालेला आहे, मग दुसरा अँगल काढावा लागणार आहे. मग आता आपण ट्रायंगल घेऊया. ट्रायंगल कुठला घेतलाय? सीपीए. आपण त्याला जरा कलर वगैरे करूया. सीपीए हा ट्रायंगल वर करे, ब्ल्यू कलरने दाखवायचं. ठीक आहे, चला ब्ल्यू कलरने दाखवूया. सीपीए बघा, सी हा तुमचा सीपीए हा एक ट्रायंगल घेतलेला आहे, हा एक ट्रायंगल घेतलेला आहे की ज्याच्यामध्ये हा अँगल 90 डिग्री ऑलरेडी भेटलेला आहे. आणि दुसरा ट्रायंगल घेतलेला आहे सीक्यूबी. सीक्यूबी जरा वेगळ्याने दाखवू. सीक्यूबी कुठे? सीक्यूबी, सीक्यूबी हा ट्रायंगल, सीक्यूबी हा ट्रायंगल, हा ट्रायंगल याच्यामध्ये हा 90 डिग्री आहे. हे बाकीचं जरा रफ करते म्हणजे तुमचं कन्फ्युजन होणार नाही. नाही नाही, कुठले ट्रायंगल घेतलेत आपण? हा सीक्यूबी, सीक्यूबी हा ट्रायंगल, याच्यामध्ये हा 90 डिग्री आहे. आणि दुसरा ट्रायंगल कुठला घेतलेला आहे? सीपीए, सीपीए, सीपीए हा वाला रे ब्ल्यू कलरचा. हे दोन ट्रायंगल आपल्याला काय करायचं आहे? हा रेड वाला आणि ब्ल्यू वाला हे एकमेकांना कॉन्ग्रंट दाखवायचे आहेत. कशा पद्धतीने दाखवू शकतो रे कॉन्ग्रंट? सगळ्यात पहिले तर एक 90 डिग्रीचा भेटेल. मग त्यांनी आता दिलेला आहे, सिमिलर दिलेला आहे. काय दिलेलं आहे? ट्रायंगल सीपीए इज सिमिलर टू ट्रायंगल सीक्यूबी. सिमिलर दिलेला आहे म्हणजे 1 to 1 करस्पॉन्डन्स कसं येईल? सी 1 to 1 करस्पॉन्डन्स टू सी, पी 1 to 1 करस्पॉन्डन्स टू क्यू आणि ए 1 to 1 करस्पॉन्डन्स टू बी. म्हणजे याचं काहीतरी कनेक्शन 100% असणार आहे. हे दोघं आपल्याला सिमिलर दाखवायचे, म्हणजे सी 1 to 1 करस्पॉन्डन्स टू सी, पी 1 to 1 करस्पॉन्डन्स टू क्यू आणि ए 1 to 1 करस्पॉन्डन्स टू बी. मग आता बघा हा पी आणि क्यू तो आपल्याला ऑलरेडी 90 डिग्री आहे. बघा अँगल पी 90 डिग्री आहे, क्यू 90 डिग्री आहे, म्हणजे हा तर 90 डिग्रीचा मिळाला. आता राहिला एकच अँगल आपल्याला कॉन्ग्रंट दाखवायचा, मग तो आपण सीसी दाखवून देऊया. दोघांमध्ये कॉमन अँगल आहे, याच्यामध्ये पण सी आलेला आहे. कशामध्ये? सीपीए मध्ये पण सी आलेला आहे आणि सीक्यूबी मध्ये पण सी आलेला आहे. मग कॉमन अँगल दाखवून देऊ आणि ए टेस्ट नुसार दोघंही ट्रायंगल कॉन्ग्रंट आल्यानंतर त्यांच्या साइड्सचा रेशो घेतल्यानंतर आपल्याला पुढचा आन्सर हे मिळणार आहे. प्रश्नाचा अर्थ कळाला सगळ्यांना? प्रश्नाचा अर्थ कळाला का? बघा किती सिंपल होता क्वेश्चन. चला आपण सॉल्व्ह करूया आपला क्वेश्चन. मग पहिले काय दिलंय? हे सगळं जे आहे ना इन्फॉर्मेशन ही सगळी लिहून घ्यायची. परत एकदा पेपरमध्ये तुम्हाला 3 out of 3 मिळवायचे असेल तर सगळं जे आहे ना हे गिवन सगळं कॉपी करून लिहून घ्यायचं. ए बी सी
AP इज परपेंडिक्युलर टू BC. तिथून लिहिते मी, हे फक्त कॉपी करते, काही करत नाहीये. तुम्ही पण लिहा. BQ इज परपेंडिक्युलर टू AC, देन BPC अँड AQC. देन प्रूफ दॅट. ओके, एवढं लिहून घेतलं. आता ट्रायंगल घेते. इन ट्रायंगल कुठला? CPA अँड इन ट्रायंगल CQB. चला टेस्ट दाखवूया. पहिला अँगल कोणता आहे? 90 डिग्रीचा. याचा 90 डिग्रीचा अँगल कुठला दिलेला आहे रे? याचा कुठला आहे? CPA. बघा CPA कुठे गेला? CPA डायरेक्ट दाखवूया. अँगल CPA इज कॉन्ग्रंट टू अँगल CQB. CQ म्हणजे त्याचं नावच लिहायचं CQB 90 डिग्री. इच 90 डिग्री. इच 90 डिग्री लिहून टाका. इच 90 डिग्री. हे झालं रिझन. आपल्याला जरी ते दोघंही ट्रायंगल कॉन्ग्रंट दाखवायचं असेल त्याला प्रत्येक गोष्टीला रिझन द्यावं लागणार आहे. कारणाशिवाय आपल्याला जॉमेट्रीमध्ये काहीच चालणार नाही, त्याच्यामुळे कारण द्यावं लागणार आहे. आणि पुढचं कॉमन अँगल सांगितला. कॉमन अँगल कुठला रे? याच्यातला कॉमन अँगल कोणता? समजा इथून सुरुवात केली BCQ. BCQ घ्या किंवा BCQ घेऊया. अँगल BCQ इज कॉन्ग्रंट टू अँगल BCQ घेतला ना रे? BCQ घेतला. दुसऱ्याचा कसा घेणार? C आला पाहिजे मध्यभागी. दुसरा कोणता आहे? CQB. BCQ. BCQ ऑलरेडी घेतलेला आहे बघा. BCQ घेतला. नंतर आणि CPA. दुसरा ट्रायंगल कुठला आहे? CPA. मग PCA घेऊया. अँगल PCA. काय लक्षात ठेवायचं? पेपरला काय लक्षात ठेवायचा? इथे P आला मध्यभागी, इथे Q आला पाहिजे. इथे C मध्यभागी आला, C आला. म्हणजे 1 to 1 करेस्पॉन्डन्स लक्षात ठेवायचंय. 1 to 1 करेस्पॉन्डन्स कडे जर तुमचं लक्ष असेल तर तुमचा आन्सर कधी चुकणार नाही. बघा 1 to 1 करेस्पॉन्डन्ट म्हणजे C च्या समोर तुमचा C आला पाहिजे. आला की नाही आपला CC. त्यानंतर तुमचा P च्या मध्यभागी Q आला पाहिजे. आला की नाही? P च्या मध्यभागी Q आला पाहिजे. आणि A च्या मध्यभागी A च्या समोर काय आला पाहिजे? B आला पाहिजे मध्यभागी. अशा पद्धतीने मग इथे काय लिहिणार तुम्ही? कॉमन अँगल किंवा सेम अँगल म्हणा किंवा कॉमन अँगल म्हणूया. कॉमन अँगल दोघांमध्ये कॉमन अँगल. आता 2 रिझन मिळाले, 2 अँगल मिळाले. बस काफी आपण केले, काफी है. बस. ओके. देन ट्रायंगल CPA इज सिमिलर म्हणू शकतो. इज सिमिलर टू CQB बाय विच टेस्ट? बाय AA टेस्ट नुसार आपण म्हणू शकतो. येस म्हणू शकतो आपण. आणि आता पुढे जायचं आहे. आता आपण काय करणार? त्याच्या साईडचा रेशो घेणार. साईडचा रेशो कसं घेणार तेच तुम्हाला सांगितलं. साईडचा रेशो आता इकडे बघून कन्फ्युजन करू नका. तुम्हाला डायरेक्ट शॉर्टकट ट्रिक सांगते. साईडचा रेशो कसा घ्यायचा? CPA आणि CQB. मी माझ्या 10वीला होते ना त्यावेळी बोर्डाच्या पेपरला ही ट्रिक वापरायची. तुम्ही पण ही ट्रिक वापरा. बघा सोपा आहे. साईडचा रेशो काय घ्यायचा? ही CP घेतलं ना, इथलं हे दोन्ही घ्यायचं. CP अपॉन CQ. त्यानंतर PA अपॉन QB घ्यायचा. अपॉन QB. तिसरा रेशो कोणता घ्यायचा? CA अपॉन CB. असा रेशो घ्यायचा. आलं लक्षात? ट्रिक समजली सगळ्यांना? ट्रिक समजली? ओके. त्यांचा वी आर टेकिंग द रेशो ऑफ साइड. ओके. तुम्ही लिहा टेक रेशो ऑफ साइड्स. आता हे तुम्ही असं मी गिचिड टाकलंय ते तुम्ही लिहू नका. टेक रेशो ऑफ साइड्स. आणि हे पाहिजे तर हे पुसून टाका मध्ये. हे तुम्हाला समजण्यासाठी सांगितलं होतं. टेक रेशो ऑफ साइड्स. बरं रिझन काय लिहिणार तुम्ही? हा रेशो का बरं घेतला? कॉमन साइड्स ऑफ कॉन्ग्रंट ट्रायंगल. हे बघा त्याला रिझन काय लिहायचं? कॉमन साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल किंवा कॉन्ग्रंट ट्रायंगल. सिमिलर येईल ना इथे. ऑफ सिमिलर ट्रायंगल. ते कॉन्ग्रंट ट्रायंगल आले मग त्याच्या साइड्स पण काय असणार आहे तुमच्या कॉन्ग्रंट. मग तुम्ही हे शॉर्टकट कसं लिहू शकतात रे? CSST. कॉमन साइड ऑफ
सिमिलर ट्रायंगल CSST लिहू शकतात. आता याच्यामध्ये व्हॅल्यू टाकूया. CP ची व्हॅल्यू माहिती का बघा, पटापट पटापट ह्या व्हॅल्यू लिहून घेऊया. AP कुठे गेला, AP किती दिला आहे तुमचा, AP दिलेला आहे 7. त्यानंतर BQ दिलेला आहे तुमचा 8, हा पूर्ण BQ दिलेला आहे 8. त्याच्यानंतर BC दिलेला आहे 12, हे 12 दिलेलं आहे. आणि AC फाइंड करायला लावलेलं आहे. काय टेन्शन घेऊ नका, डायरेक्ट फटाफट किमती टाकूया. CP ची व्हॅल्यू दिलेली का बघा बरं, कुठे CP नाही, त्याची काहीच गरज नाही आपल्याला. CP तशीच तसं लिहून घेऊया आपण. CQ ची व्हॅल्यू दिली का बघा, CQ म्हणजे ह्या तिघाही पेअर मधली ना एक पेअर काहीच कामाची नाही, ती फक्त आपल्याला जस्ट लिहायची म्हणून लिहायची. CQ ची व्हॅल्यू पण नाही दिलेली. ओके. AP दिलेली आहे किती, 7. त्यानंतर QB बघा, BQ 8 दिलेली आहे. त्याच्यानंतर BC ACच तर काढायची आहे. आणि BC 12 दिलेली आहे. आलं लक्षात, म्हणजे हे काहीच करायचं नाही, ह्याला आलात बाजूला काढायचं. आता क्रॉस मल्टिप्लाय यांचं करायचं. 7/8 = AC/12. 7 × 12 आणि 8 × AC. ओके. आता 7 × 12 = AC. हा 8 इकडे मल्टिप्लाय, इकडे जाताना डिव्हाइड घेतला. 4 ने भाग देऊया. 4 × 2 = 8, 4 × 3 = 12. काय आलं तुमचं, काय 7 × 3 = 21. 21/2 आलं AC. आता याचा पॉइंट मध्ये तुम्हाला आन्सर काढावं लागणार आहे. कसं काढणार रे, कसं काढणार, फटाफट काढून घ्या. इथे 21/2, 2 1 = 2, त्यानंतर परत 2 0 = 0, 2 5 = 10. 10.5 किती आलं तुमचं, 10.5. 21ला जर 2 ने डिवाइड केलं तर आन्सर किती आलं, 10.5. 10.5 आलं ना, आलं आन्सर, आलं का आन्सर आलेलं आहे. काय विचारलं, AC ची व्हॅल्यू, ह्या AC ची व्हॅल्यू आली आहे 10.5. कसं काढलं आन्सर, पहिले जे दिलेलं आहे ते लिहून घेतलं. त्याच्यानंतर ते जे ट्रायंगल सिमिलर दाखवायचे होते ते लिहून घेतलं. त्यांच्या 1 to 1 करस्पॉन्डन्स नुसार काय केलं आपण, पहिले हा 90 डिग्रीचा दाखवला, दुसरा कॉमन अँगल घेतला. A टेस्ट नुसार दोघं काय केले आपण, कॉन्ग्रंट इथे दाखवलेले आहे. त्यानंतर त्या जे ट्रायंगल कॉन्ग्रंट आले की त्यांच्या साईडचा रेशो सेम असतो, मग टेक रेशो ऑफ साईड्स रेशो घेतला. त्याला रिझन लिहिलं, कॉमन साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल, CSST हे रिझन लिहायचं आहे. त्यानंतर ह्या व्हॅल्यूज टाकल्या, याच्यामधली ही व्हॅल्यू आहे काहीच कामाची नाही, तसेच तशी ठेवली. या दोघांचं क्रॉस मल्टिप्लाय केलं आणि AC ची व्हॅल्यू फायनली आपल्याला मिळालेली आहे. किती मिळाली, 10.5 मिळालेली आहे. किती, 10.5. ओके, लेट्स मूव्ह टू नेक्स्ट क्वेश्चन. स्टुडंट, दिस इज युअर 5th क्वेश्चन. आता आपण काय करूया, एकूण तुमच्या याच्यामध्ये किती एक्झाम्पल्स आहे, आय थिंक 9 or 10 एक्झाम्पल आहे. मग आपण काय करूया, हे व्हिडिओमध्ये 5 एक्झाम्पल्स घेऊया, नेक्स्ट व्हिडिओमध्ये 5 किंवा जे राहिलेले एक्झाम्पल्स असणार आहे ते घेणार आहोत. ठीक आहे, हे लास्ट आपण हे एक्झाम्पल झाल्यानंतर थांबणार आहोत. सो स्टुडंट, पटापट एक्झाम्पल समजून घेऊया. काय दिलं, इन ट्रॅपिझियम PQRS, ट्रॅपिझियम दिलेला आहे कुठला, PQRS. बघा जरा, PQRS हा काय दिलेला आहे, ट्रॅपिझियम म्हणजे काय, ट्रॅपिझियमचं तुम्हाला माहिती आहे ना, ट्रॅपिझियमची कॅरेक्टरिस्टिक माहिती का, ट्रॅपिझियम मध्ये काय असतं तुमचं ट्रॅपिझियम, जी एक पेअर असते ती काय असते, एकमेकांना पॅरलल असते. हा तुम्हाला ट्रॅपिझियम दिसतोय, त्याच्यामध्ये एक जी ही आणि ही पेअर काय असते, एकमेकांना पॅरलल असते, ही आणि ही नसते, एकच पेअर पॅरलल असते तुमची ट्रॅपिझियम मध्ये. आलं लक्षात, ट्रॅपिझियम मध्ये तुमची एक पेअर पॅरलल असते, हे लक्षात ठेवायचं कायमस्वरूपी. ओके, मग तसाच एक ट्रॅपिझियम दिलेला आहे. PQ इज पॅरलल टू, बघा PQ इज पॅरलल टू SR. PQ काय दिलेली आहे, ही जी PQ आहे ती काय आहे, SR ला पॅरलल आहे. PQ जी आहे ती SR ला काय आहे, पॅरलल आहे. मग त्यांनी काय दिलेलं आहे, AR इज इक्वल टू 5AP. समजून घ्या काय दिलेलं आहे, AR. AR कुठे गेला, AR कुठे गेला, AR हा जो AR आहे तो इज 5AP. AP चा काय आहे, 5 टाइम्स आहे. म्हणजे AR हा 5 टाइम्स आहे. हा जर तुमचा 5 असेल तर 5 5 = 25. हा जर 2 असेल तर हा 10 असणार आहे. म्हणजे 5 टाइम्स आहे. आलं का लक्षात तुमच्या. हा जो AR आहे, हा जो AR तुमचा तिथे तुम्हाला दिलेला आहे, AR जो दिलेला आहे, काय दिलेला आहे, हा याच्या 5 टाइम्स आहे. हा AR तुमच्या याच्या 5 टाइम्स, म्हणजे हा जर
तुमचा AP हा 1 टाइम आहे, तर हा काय आहे त्याच्या 5 टाइम्स आहे. ओके, हे दिलेलं आहे. त्यानंतर सेम रिलेशन काय दिलेलं आहे, सेम रिलेशन तुमचं AS इज इक्वल टू 5AQ. बघा AS पण काय आहे, याच्या 5 टाइम्स आहे. म्हणजे हा जर तुमचा 1 आहे तर हा 5 आहे, हा जर 2 आहे तर 2 5 जा 10 आहे, 3 आहे 3 5 जा 15 आहे. अशा पद्धतीने इथे दिलेलं आहे हे रिलेशन. आलं लक्षात तुम्हाला? देन प्रूव्ह दॅट. मग त्याच मेथडने तुम्हाला काय करायचंय, SR तुमचा काय दिलेला आहे, SR इज 5 टाइम्स ऑफ PQ. हा जो SR आहे याच्या 5 टाइम्स आहे, हे तुम्हाला प्रूफ करायचं आहे आपल्याला एक्झाम्पल मध्ये. एक्झाम्पल सगळ्यांना क्लिअर झालं? येस. चला फटाफट सांगा, एक्झाम्पल क्लिअर का सगळ्यांना? परत एकदा रफ करते, परत एकदा समजावून सांगते. पहिले एक्झाम्पल समजलं ना, मग फटाफट आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकतो फटाफट. ओके, मग आता काय करावं लागणार आहे, आपल्याला प्रूफ करायचं आहे. हे याच्या 5 टाइम्स आहे, म्हणजे हे जे आहे याच्या 5 टाइम्स हे आहे, याच्या 5 टाइम्स हे आहे. मग आपल्याला हे जे आहे हे याच्या 5 टाइम्स आहे. हे प्रूव्ह करण्यासाठी काय होतं, 2 ट्रायंगल दिसत आहे का? मग हे प्रूव्ह करण्यासाठी आपल्याला 2 ट्रायंगलची गरज पडणार आहे. 2 ट्रायंगल कुठे शोधायची गरज आहे का? नाही. तुमच्या ट्रॅपिझियम मध्ये हा इथे या शेपचा एक ट्रायंगल तयार झाला आणि हा दुसरा ट्रायंगल तयार झालेला आहे. या दोन्ही ट्रायंगल्सने आपण काय करू शकतो, हे जर दोन्ही ट्रायंगल आपण जर कॉन्ग्रंट किंवा सिमिलर दाखवले तर आपला प्रश्न इथे सुटणार आहे. आता हे दोघंही ट्रायंगल आपण सिमिलर कसं दाखवणार सांगा बरं, फटाफट सांगा. पहिली गोष्ट तर हा अँगल आणि हा अँगल तुम्हाला सांगितलं 80% केसेसमध्ये आपण काय करणार आहे, ए टेस्ट ही यूज करणार आहे. मग हा आणि हा अँगल काय येणार, तुमचा व्हर्टिकली अपोजिट अँगल येणार आहे. एक अँगल तर मिळाला, एक अँगल तर तुमचा मिळालेला आहे. त्याच्यानंतर आता दुसरा अँगल कसा मिळवायचा, दुसरा अँगल बघा. दुसऱ्या अँगल मध्ये बघा ह्या 2 पॅरलल लाईन्स आहे, ह्या 2 पॅरलल लाईन्स आहे आणि ही काय आहे त्याची ट्रान्सव्हर्सल. बघा ह्या 2 पॅरलल लाईन्स दुसऱ्या कलरने दाखवते, दुसऱ्या कलरने, किंवा मी हे रफ करून वेगळ्या. बघा लक्ष द्या. छान मस्त एक्झाम्पल आहे. या 2 पॅरलल लाईन्स आहे, हे काय 2 पॅरलल लाईन्स, ही काय आहे याची ट्रान्सव्हर्सल. मग आठवतंय झेड आकारात अँगल तयार होतो, म्हणजे हा आणि हा अँगल काय असतो, कॉन्ग्रंट. कशाला म्हणतो, अल्टरनेट अँगल. म्हणजे तुमचा हा अँगल आणि हा अँगल काय आहे, अल्टरनेट अँगल. म्हणजे झालं, मिळालं ए टेस्ट नुसार दोघे कॉन्ग्रंट ट्रायंगल झाल्यानंतर आपल्याला पुढचं आन्सर हे इझिली मिळणार आहे. मग तुम्ही म्हणाल टीचर हे दोघंच अँगल घ्यायचा का? नाही, तुम्ही हे पण घेऊ शकतात, हा आणि हा अँगल सुद्धा घेऊ शकतात, P आणि R. कशा पद्धतीने, ह्या 2 पॅरलल लाईन्स आणि ही तिची ट्रान्सव्हर्सल. मग हा P आणि हा R हे काय झाले, एकमेकांचे अल्टरनेट अँगल झाले. आठवतंय का तुम्हाला पॅरलल लाईन्स 9th स्टँडर्डला लेसन होता, अल्टरनेट अँगल, करस्पॉन्डिंग अँगल, इंटेरियर अँगल. आठवतंय का सगळ्यांना? हे सगळं वापरायचं आहे आपल्याला ह्या एक्झाम्पल सॉल्व्ह करताना. आता कसं करायचं चला समजून घ्या. पहिले काय करायचं, सगळं लिहून घ्यायचं तसंच. इन ट्रॅपिझियम गिवन मध्ये, इन ट्रॅपिझियम ॲज इट इज कॉपी करून लिहायचं. PQRS साइड PQ साइड SR. ओके. त्यानंतर गिवन पण दिलेलं आहे, ते पण लिहून घ्या पाहिजे तर, म्हणजे 3 out of 3 मार्क्स मिळतील असं सुटसुटीत छान एक्झाम्पल वाटेल. आणि प्रूफ करायचं आहे आपल्याला, हे टू प्रूफ हे करायचं आहे. ठीक आहे, मग आता आपण पहिले काय करणार आहोत, पहिली स्टेप ट्रायंगल दोघं कॉन्ग्रंट. कुठले ट्रायंगल, PQA किंवा AQP, कसंही घ्या. इथून सुरुवात करा, PQA PQ इन ट्रायंगल, PQA अँड इन ट्रायंगल. आता PQ इथून सुरुवात केलं, मग SR इकडनं घ्या, SRA. PQ ना, मग इकडनं पाहिजे RSA. या ट्रायंगल मध्ये आपण कॉन्ग्रंट काय दाखवणार आहे, काय, हा अँगल आणि हा अँगल. कसा लिहिणार रे, अँगल QAP, अँगल QAP इज अ कॉन्ग्रंट टू. कुठून लिहिलं आपण, QAP इथून सुरुवात केली ना, मग याची पण इकडनं सुरुवात करूया. QAP, मग SAR, अँगल SAR. काय लिहिणार त्याला, रिझन काय लिहिणार सांगा बोला, व्हर्टिकली अपोजिट अँगल. काय लिहिणार, व्हर्टिकली अपोजिट अँगल. ए टेस्ट सोपी आहे, त्यानुसार दाखवले की काही टेन्शन नाही. अपोजिट
व्हर्टिकली अपोजिट अँगल हे दोघं दाखवले. त्याच्यानंतर काय करायचं आपल्याला, हा अँगल आणि हा अँगल आपण काय दाखवूया, दुसरा कलरने दाखवते मी. हा अँगल आणि हा अँगल दाखवूया, अल्टरनेट अँगल. हा काय दाखवूया, अल्टरनेट अँगल, अल्टरनेट अँगल, अल्टरनेट अँगल. ठीक आहे. कुठलं कसा येईल रे अँगल हा, PQS अँगल, PQS. आपण इकडनं सुरुवात केली ना, PQS, मग इकडनं सुरुवात करा. हा आणि हा RSA अँगल, RSA. रिझन काय, रिझन काय, अल्टरनेट अँगल, अल्टरनेट अँगल, अल्टरनेट अँगल. दोघं काय आहे तुमचे, अल्टरनेट अँगल आहे, म्हणून आम्ही म्हणू शकतो येस. मग AA टेस्ट नुसार काय आले तुमचे, दोघं ट्रायंगल सिमिलर आले. देअरफॉर ट्रायंगल PQA is similar to triangle RSA, RSA, yes, 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 RSA, RSA. By which test? By AA test. काही जण SAS वगैरे ते वापरतात, ते पण तुम्ही वापरू शकतात. पण सोपी काय तुमची, दोन अँगल मिळाले की काम तमाम. AA टेस्ट नुसार ही व्हर्टिकली अपोजिट अँगल हे घेतले आणि तुमचं हे आणि हे घेतले अल्टरनेट अँगल, आणि दोघं ट्रायंगल तुमचे कॉन्ग्रंट दाखवलेले आहे. आता नेक्स्ट काय, नेक्स्ट काय, आता त्यांच्या साईडचा रेशो घेऊ शकतो ना, त्यांचे ट्रायंगल आले, आता साईडचा रेशो घेऊ शकतो. देअरफॉर रेशो ऑफ देअर साइड्स, रेशो ऑफ देअर साइड्स, त्यांच्या साईडचा काय करूया आपण, रेशो घेऊया. ओके, चला आता इथे रेशो घेऊया. मग त्यांच्या साईडचा रेशो काय येणार आहे, तुम्हाला सांगितलं ना कसं घ्यायचं, कसं घ्यायचं. हे लिहिताना कसं घ्यायचं बघा, PQA ट्रायंगल कोणते घेतले आणि RSA, RSA याचा आणि याचा रेशो घ्यायचा. देअरफॉर PQ अपॉन RS घेतलं, त्यानंतर QA अपॉन SA, QA अपॉन SA घेतलं, त्यानंतर काय सांगितलं, PA अपॉन RA, PA अपॉन RA. रिझन काय लिहायचं, रिझन सांगितलं ना तुम्हाला मी, रिझन काय लिहायचं आहे, हा रेशो कसा आला, कॉन्ग्रंट साइड ऑफ सिमिलर ट्रायंगल, CSST हे त्याचं रिझन कंपल्सरी लिहायचं. आता याच्यात व्हॅल्यू टाकायची आहे. आता जिथे AS येणार आहे, ह्या व्हॅल्यू ऑलरेडी दिलेला आहे बघा, ह्या व्हॅल्यू आपल्याला इथे पुट करायच्या आहे ज्या तुम्हाला गिवन मध्ये दिलेल्या आहे. AS शोधा रे, इथं व्हॅल्यू टाकायची. नंतर AR इथं व्हॅल्यू टाकायची. बाकीचं काही टेन्शन घ्यायचं नाहीये. PQ ची दिले का, PQ चं काहीच नाही दिलेलं, तसंच तसं लिहून घेऊया. RS चं पण काही दिलेलं नाही, ते आपल्याला प्रूफ करायचं, तसंच तसं ठेवलं. QA तसंच तसं ठेवूया. QA याच्या ऐवजी काय टाकूया, AS, phi AQ ना, phi AQ. त्याच्यानंतर PA तसंच तसं ठेवलं. RA च्या ऐवजी काय टाकलं, phi RA, phi AP, phi AP. आता बघा मज्जा, बघा गंमत, बघा मज्जा मज्जा, लक्षात घ्या, लक्षात घ्या. आता एकदम मज्जा आहे बघा. आता QA किंवा AQ सारखं, QA इथे कॅन्सल झालं, AP इथे कॅन्सल झालं. म्हणजे काय आलं रे तुमचं, इथे 1/5 आलं आणि इथे पण काय आलं, 1/5. म्हणजे आपल्याला काय मिळालेलं आहे, PQ इज अपॉन RS इज इक्वल टू 1/5 इज इक्वल टू 1/5. मग आता याच्यामधली कुठली तरी एक पेअर घ्या आणि त्याचं क्रॉस मल्टिप्लाय करा. कुठली तरी एक घ्या, क्रॉस मल्टिप्लाय करा, आन्सर फायनली मिळणार आहे. कसं, PQ इंटू phi इज इक्वल टू RS इंटू 1. सो phi PQ किंवा QP इज इक्वल टू RS. यही चाहिए था ना हमें, यही चाहिए था ना. SR, RS म्हणजेच काय, SR इज इक्वल टू phi PQ. आलं की नाही, हेच आन्सर आपल्याला पाहिजे होतं आणि हे आपलं hence it is proof, hence it is proof, hence it is proof. हेच आपल्याला प्रूफ करायचं होतं आणि फायनली हे आपण प्रूफ पण केलेलं आहे. किती छान, सिंपल होतं. ट्रॅपिझियम आहे, ट्रॅपिझियमची एक पेअर तुमची पॅरल असते, लक्षात ठेवा. पहिले मी जसंच तसं उतरून काढलं ते, त्यानंतर 2 ट्रायंगल घेते. लक्षात घ्या, ट्रॅपिझियमचं कधी उदाहरण आलं की हे 2 ट्रायंगल घ्यायचे आहे. हे तयार झाल्यानंतर हे ट्रायंगल घ्यायचं, त्याच्यानंतर ही व्हर्टिकली अपोजिट साईड घेतली आणि इकडे अल्टरनेट अँगल घेतलं. अल्टरनेट अँगल घेतल्यानंतर त्याला रिझन पण लिहिलं, दोघं ट्रायंगल कॉन्ग्रंट दाखवले, त्यांच्या साईडचा रेशो घेतला, त्याला रिझन लिहिलं, CSST, कॉन्ग्रंट साइड ऑफ सिमिलर ट्रायंगल असं लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर व्हॅल्यूज पुट केला, पण त्यांनी हे दिलेलं होतं, याची व्हॅल्यू इथं दिलेली, ती इथे पुट केली. त्याच्यानंतर हे सेम कॅन्सल केलं, 1:5 क्रॉस मल्टिप्लाय केलं ह्या दोघांचं आणि हे प्रूफ झालेलं आहे. काय, SR इज इक्वल टू phi PQ. ओके,
सो अशा पद्धतीने तुमचा प्रॅक्टिस सेट जो 1.3 आहे त्याच्यातले एकूण 5 एक्झाम्पल्स 3 मार्क्सला, काही 2 मार्क्सला, असे 5 एक्झाम्पल्स. आय थिंक पहिलंच एक्झाम्पल पहिलं दुसरं 2 मार्क, बाकी सगळे 3 मार्कचे होते. म्हणजे 3 1 जा 3, 3 3 जा 9, 10, 11, 12, 13 मार्क्सचं पेपरला येऊ शकतो. एवढं आपण आज सॉल्व्ह केलेलं आहे. सो अशा पद्धतीने 1 to 5 एक्झाम्पल झालेलं आहे. आता राहिलेत आय थिंक 4 एक्झाम्पल्स राहिलेत वाटतं. आपण ते एक्झाम्पल आता पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. समजले का? समजले नसेल तर पटापट सोडवा, 5-5 वेळा प्रॅक्टिस करा. सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही ज्यावेळेस या एक्झाम्पलची प्रॅक्टिस कराल ना, आणि जोपर्यंत जेव्हा आपला नोव्हेंबर डिसेंबरपर्यंत सिलेबस संपेल त्यावेळेस तुम्हाला जर प्रॅक्टिस, बोर्डाच्या पेपरची प्रॅक्टिस करणार, तुम्हाला शाळेत प्रश्नपत्रिका सोडवायला होतात, या सगळ्यांची प्रॅक्टिस केल्यानंतर तुम्हाला हे प्रश्न हमखास येणार, सोडवता येणार, ही माझी गॅरंटी आहे. पण त्याच्यासाठी तुम्हाला आत्तापासून खूप कष्ट करावं लागेल. जसं जसं मी एक लेसन शिकवते, आता हा साधा सुद्धा नाही 10 मार्काचा लेसन आहे, तुमचं 10 मार्काचं क्लिअर होणार आहे. त्याच्यामुळे 10 मार्काचं इथेच क्लिअर करा, इथेच 10 पैकी 10 मिळवा सिमिलॅरिटीची, आणि प्रॅक्टिस करा. नाही आलं ना 5 वेळा सोडवा, 10 वेळा सोडा, 15 वेळा सोडा, प्रॅक्टिस करा, परत व्हिडिओ बघवा, पण पैकीच्या पैकी 10 मार्क कुठे जाऊ देऊ नका. ही माझा तुम्हाला, जर 40 पैकी 40 मार्क मिळवायचे असेल आणि तुम्हाला वाटत असेल की मला पण 40 पैकी 40 मार्क मिळाले, तर तुम्हाला हे सगळं करावं लागेल, तरच तुम्हाला हे मार्क्स मिळतील, कारण कष्टाशिवाय काही नाहीये. ओके. आणि राहिलाय फक्त 1.4 की जो छोटासा तुमचा प्रॅक्टिस सेट आहे. तर सिमिलॅरिटीमध्ये फर्स्ट 5 क्वेश्चन आपण ऑलरेडी अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितले आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी ते व्हिडिओ बघितले नसेल पहिले त्यांनी ते बघा आणि मग 6वा प्रश्न सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. ओके. चला, 6 नंबरचा क्वेश्चन काय आहे? जसा 5 नंबरचा क्वेश्चन आपण सॉल्व्ह केला ना, सेम टू सेम आपल्याला काय करायचं आहे, हा 6 नंबरचा क्वेश्चन म्हणजे सॉल्व्ह करायचा आहे. ट्रॅपिझियमचा क्वेश्चन आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, त्याच्यामुळे सगळ्यांनी छानपैकी लक्ष द्या. छान क्वेश्चन आहे ट्रॅपिझियमचा. ABCD काय आहे तुमचा ट्रॅपिझियम? बघा, ABCD हा मोठा काय आहे? ट्रॅपिझियम आहे. मग तुम्हाला काय सांगितलं? ट्रॅपिझियमची ही साईड आणि ही साईड काय असते? पॅरलल असते. एक पेअर असते पॅरलल, आणि ही पॅरलल नसते. ही पॅरलल नसते, ही आणि ही साईड काय असते तुमची? पॅरलल असते. मग त्यांनी काय दिलेलं आहे? असा एक ट्रॅपिझियम दिलेला आहे, आणि काय दिलेलं आहे? AB इज पॅरलल टू DC, म्हणजे ही साईड काय दिलेली आहे? याला तुम्हाला इथे पॅरलल दिलेली आहे नेहमीप्रमाणे. डायगोनल्स AC आणि BD इंटरसेक्ट ऍट पॉइंट O. इथे येऊन ते काय करतात? इंटरसेक्ट करतायत. आणि मग काय करायचं आहे तुम्हाला? 5 AB ची व्हॅल्यूज हे सगळं दिलेलं आहे, आणि OD तुम्हाला फाइंड करायचं. सगळ्यात पहिले काय करावं लागणार आहे? सांगा बरं मला, जरा कमेंट सेक्शन मध्ये सांगा. सगळ्यात पहिले तुम्हाला जर OD ची व्हॅल्यू फाइंड करायची असेल तर सगळ्यात पहिले हे जे दोन्ही ट्रायंगल आहे ते कॉन्ग्रंट दाखवावं लागणार आहे. मग ट्रॅपिझियम आल्यानंतर तुम्हाला काय सांगितलं? हे ट्रॅपिझियम आल्यानंतर तुम्हाला असं दिलेलं असणार आहे, इथे हा जो ट्रायंगल तयार होणार आहे, इथे हा जो ट्रायंगल तयार होणार आहे, आणि हा जो ट्रायंगल तयार होणार आहे तो पहिले कॉन्ग्रंट दाखवायचा. कुठल्या टेस्टने? A टेस्टनुसार कॉन्ग्रंट दाखवायचा. बघा, कुठला? हा ट्रायंगल, हा छोटूवाला ट्रायंगल, हा छोटावाला ट्रायंगल, आणि तुमचा हा ब्ल्यू कलरचा हा मोठावाला ट्रायंगल, हे दोघंही ट्रायंगल पहिले कॉन्ग्रंट दाखवायचे. कुठल्या? आपल्या A टेस्ट नुसार आपल्याला हे कॉन्ग्रंट दाखवायचे. कसे? हा तर तुमचा व्हर्टिकली अपोजिट अँगल दाखवायचा आहे, पहिला अँगल तर मिळाला. दुसरा तुम्हाला सांगितलं की जेव्हा 2 पॅरलल लाईन्स असेल आणि ही त्याची ट्रान्सव्हर्जल असेल तर हा एक काय असतो? अल्टरनेट अँगल झाला, दुसरं मिळाला. किंवा ह्या 2 पॅरलल लाईन्स आहे, ही त्याची ट्रान्सव्हर्जल, हा आणि हा अल्टरनेट अँगल मिळणार आहे. आणि मग आपला काय मिळणार आहे? आपलं ट्रायंगल दोन्ही कॉन्ग्रंट मिळाल्यानंतर आपलं आन्सर जे आहे ते आन्सर आपल्याला इझिली मिळणार आहे. म्हणजे जो 5 नंबरचा क्वेश्चन ज्या विद्यार्थ्यांनी बघितला असेल त्याला हा 6 नंबरचा बिलकुल अवघड जाणार नाही. बघा, ह्या 2 काय आहे? पॅरलल लाईन्स आहे. ही त्याची ट्रान्सव्हर्जल आहे. झेड आकार तयार दिसतोय तुम्हाला? झेड आकार तयार झालेला दिसतोय का? बघा, परत एकदा दाखवते. बघा, ही तुमची 1 पॅरलल लाईन, ही तुमची अनादर पॅरलल लाईन, इथे आपण ही तिची ट्रान्सव्हर्जल. झाला का? झेड तयार झाला का? झेड म्हणजे मग हा आणि हा अँगल काय झाला? अल्टरनेट. मग काही विद्यार्थी म्हणतील टीचर आम्हाला हा नाही घ्यायचा आहे, हा आणि हा घ्यायचा आहे. घेऊ शकतात, नो प्रॉब्लेम बेटा, नो प्रॉब्लेम, तुम्ही घेऊ शकतात. ही आणि ही पॅरलल लाईन घ्या आणि हा त्याचा ट्रान्सव्हर्जल घ्या, म्हणजे तुमचा हा आणि हा अँगल काय येईल? तुमचा कॉन्ग्रंट. सो अशा पद्धतीने पहिले आपण काय करूया? ट्रायंगल जे आहे ते ट्रायंगल कॉन्ग्रंट दाखवूया, आणि मग आपोआपच आपला आन्सर हे मिळणार आहे. ओके. पहिले हे सगळं 3 मार्कचा क्वेश्चन आहे ना, हे सगळं फटाफट तुम्हाला लिहून घ्यावं लागणार आहे, त्याला काही पर्याय नाहीये. पटापट लिहून घ्या. इन
ट्रॅपिझियम. तुम्हाला 3 मार्क्स मिळवायचे ना, मग हे पहिले लिहावं लागणार आहे गिवन दिलेलं. ओके, ABCD, साइड AB parallel to side DC, okay, and diagonal AC intersect AC and BD, intersect at point O, at point O मध्ये येऊन छेदतात. बस इथपर्यंत लिहून घेतलं. आता पुढे 2 ट्रायंगल घ्या. कुठले ट्रायंगल घ्या? इन ट्रायंगल कुठला रे घेऊया आपण? CDO घेऊया. CDO घेऊया का, किंवा COD घेऊया रे? CDO चांगलं नाही वाटत आहे. COD घेऊया. COD. ओके, अँड ट्रायंगल COD. अँड ट्रायंगल दुसरा कुठला घेऊया? COD. AOB घेऊया. AOB घेऊया. आता व्हर्टिकली अपोजिट घ्या. COD याचा व्हर्टिकली अपोजिट अँगल COD इज कॉन्ग्रंट टू AOB. COD इकडनं घेतला ना, मग हा AOB इकडनं घ्या. मग पहिलं जे पेअर मिळालेली आहे कॉन्ग्रंटची, काय? अँगल COD कॉन्ग्रंट टू अँगल AOB. रिझन काय लिहिणार? बोला, रिझन काय लिहिणार? व्हर्टिकली अपोजिट अँगल हे त्याचं रिझन आहे. ठीक आहे, पहिली तुम्हाला सांगितलं मोस्ट ऑफ केसमध्ये आपण AA टेस्ट वापरणार आहोत. दुसरं आपल्याला मिळणार आहे अल्टरनेट अँगल. कुठला? दिस अँड दिस. लिहिणार कसं रे? CDO हां, किंवा ODC. CDO लिहूया. अँगल CDO, अँगल CDO. आता बघा, हे लिहिताना पण काय असतं, जरा प्रॉपर काय क्रायटेरिया असतो. CDO लिहिला ना, मग खालचा आहे ना तो इकडनं सुरू करा. ABO करा. अँगल ABO काय लिहिणार? अल्टरनेट अँगल. हे काय आहे? एकमेकांचे Z आकाराचे अँगल आहे, म्हणजे काय? अल्टरनेट अँगल. मग तर 2 आपल्याला रिझन मिळाले, म्हणून आपण म्हणू शकतो काय? ट्रायंगल COD इज सिमिलर टू ट्रायंगल AOB. हे एकमेकांना सिमिलर आहे, पण कुठल्या टेस्टनुसार? दे आर सिमिलर बाय AA टेस्ट नुसार सिमिलर आहे. ओके. याच्यानंतर आपण घेणार आहोत त्याच्या इक्वल साइडचा रेशो. ओके, इक्वल साइड बोला. त्याच्या इक्वल साइडचा रेशो तुम्हाला सांगितलं कसा घ्यायचा? असा घ्यायचा. हां, इथनं डायरेक्ट इथून बघा, डायरेक्ट घ्यायचा. CO अपॉन AO इज इक्वल टू OD अपॉन OB. त्यानंतर CD आणि AB. हे रेशो असे घ्यायचे. त्याला रिझन काय लिहायचं? कॉन्ग्रंट साइड ऑफ सिमिलर ट्रायंगल, CSST हे रीजन द्यायचं आहे. अभी हमको क्या करना है? इसमें सिर्फ वैल्यू पुट करना है और आंसर मिलेगा हमारा CO बघा, CO कुठे दिसते का तुम्हाला? CO काहीच नाही दिलेला, तसा लिहून घेऊया. AO कुठे दिलाय का? AO नाही दिलेला, म्हणजे तो तसा घ्यायचा आहे. त्यानंतर OD है क्या भाई? किधर? OD हमको फाइंड करना है. OD फाइंड करायचं, तसा लिहिला OD. त्यानंतर OD नंतर काय घ्यायचं? OB बघा, OB दिलेला आहे 15, इथे 15 लिहून घेतला. त्यानंतर पुढे काय रे? CD बघा, DCCD हे 6 दिलेला आहे. त्यानंतर AB बघा, AB 20 दिलेला आहे. मग आता काय करणार? हे जरा बाजूला ठेवा, याचा काही संबंध नाही. क्रॉस मल्टिप्लाय करा. काय करायचं? क्रॉस मल्टिप्लाय करून OD फाइंड करायचं. क्रॉस मल्टिप्लाय OD इंटू 20 इज इक्वल टू 15 इंटू 6. बोले तो अभी क्या होगा बोलो? हा जो 20 इकडे मल्टिप्लाय, इकडे जाता आणि डिवाइड. 5 ने भाग द्या. 5 3 जा, 5 4 जा. परत काय होईल तुमचं? 3 इंटू 6 इंटू 4. 2 2 जा 4, 2 3 जा 6. किती आलं रे? OD इज इक्वल टू 3 3 जा 9 अपॉन 2. 9 ला भाग द्या. 2 4 जा 8 और 2 5 जा 10. 4.5 कितना आ गया भाई? 4.5 आ गया हमारा. कि त्याला OD आला तुमचा 4.5.
काही युनिट नाही तर युनिट नाव लिहून द्या. 4.5. किती छान ट्रॅपिझियमच्या आपण प्रॉपर्टीज वापरल्या आणि तसंच तसं जसं 5 नंबरचं एक्झाम्पल आहे तसंच आपण काय केलं 6 नंबरचं एक्झाम्पल इथे सॉल्व्ह केलेलं आहे. काय केलं, ट्रॅपिझियम मध्ये तुमची ही आणि ही सी साईड काय असते, नेहमी पॅरलल असते. पॅरलल असल्यामुळे नंतर आपण काय करायचं, हे दोन ट्रायंगल याच्यामध्ये हे कॉन्ग्रंट दाखवायचे. कुठल्या टेस्टनुसार, ए टेस्टनुसार. मग पहिले व्हर्टिकल अपोजिट अँगलची एक पेअर घ्यायची आणि अल्टरनेट अँगलची एक पेअर घ्यायची, त्याच्यानुसार हे कॉन्ग्रंट दाखवायचे. ए टेस्टनुसार दोघं कॉन्ग्रंट दाखवल्यानंतर त्यांच्या साईडचा रेशो घ्यायचा. साईडचा रेशो कसा घ्यायचा, डायरेक्ट असं सांगितलं, सीओ अपॉन एओ, ओडी अपॉन ओबी, सीडी अपॉन एबी असा रेशो घेतल्यानंतर व्हॅल्यू ज्याच्या ज्याच्या आहे तेवढ्याच पुट करायचं, बाकीचं इग्नोर करायचं, काढून टाकायचं, हे कॅन्सल करायचं. टाकल्यानंतर क्रॉस मल्टिप्लाय करायचं. 9/2 म्हणजे 4.5 युनिट आलेलं आहे तुमचं ह्या ओडीची व्हॅल्यू. ओके, सो अशा पद्धतीने 6 नंबरचं खूप सिंपल एक्झाम्पल होतं ते आपण फायनली इथे सॉल्व्ह केलेलं आहे. लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट एक्झाम्पल.